गावडे, श्री विकाबाडे, श्रीमती काळे, सर्व ACP, PI आणि इतर अधिकारी अंमलदार आणि उपस्थित नई जिंदगीचे सर्व नागरिक, सर्वांना नमस्कार. सर्वांना सर्वप्रथम 78वा स्वातंत्र्य दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज आमचा असा निर्णय होतो, सर्व पोलीस चौकी सोलापूर शहरामध्ये लवकरात लवकर नूतनीकरण करून ॲक्टिवेट करू, जेणेकरून पब्लिकला काही अडचण आहे, काही कंप्लेंट असतं तर ते पोलीस स्टेशनपर्यंत जायची गरज नाही पडला पाहिजे. सर्वात जवळ तुम्हाला पोलीस अधिकारी अंमलदार मिळाला पाहिजे, म्हणून या उद्देशाने केलेलं आहे. आता आपलं नई जिंदगी चौकी नेहमी चालूच आहे. वाघमारे साहेबांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी नूतनीकरण करून घेतलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकला ही सुविधा राहील. आज मर्याई चौकी, सम्राट चौकी, घरकुलच्या आणि आता नई जिंदगी अशा चारही चौकीच्या नूतनीकरण होऊन उद्घाटन झालेले आहे. या चारही ठिकाणी नेहमी दिवसरात अधिकारी अंमलदार असणार आहे. हे फक्त पोलीस विजिबिलिटी, पोलीस दिसलं पाहिजे जवळच्या ठिकाणी, आणि जे सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहे तिथं पोलीस बसलं पाहिजे, त्या दृष्टीने हे केलेलं आहे. गुन्हे नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे ते नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशनलाच होणार आहे, पण या चौकीतून तुम्हाला ताबडतोब मदत मिळेल. आता तुम्ही फोन करून पोलीस स्टेशनातून पोलीस अधिकारी अंमलदार येण्याऐवजी नई जिंदगीतून काही कॉल आला तर ताबडतोब इथूनच माणूस पोहोचणार आहे आपल्याकडं. आणि जे सोलापूर शहर पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाकडून जनतेला जे सेवा देत आहे ते वाढविण्यासाठी हे एक प्रयत्न आहे. आणखी आपलं जवळ यायला पाहिजे, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पोलीस उपलब्ध असलं पाहिजे, या दृष्टीने केलेलं आहे. आपलं सर्वांच्या सहकार्य आतापर्यंत जसं लाभलेलं आहे तशाच भविष्यात पण लाभेल अशा अपेक्षा आहे. तशा एक टोकनमधून आपलं सर्वांकडून विनंती आहे, अपेक्षा आहे, सिक्युरिटीसाठी गुन्हे घडण्याचे जे प्रकार आहे ते कमी करण्यासाठी किंवा घडलं तर ते उघडकीस आणण्यासाठी CCTV कॅमेरा एक महत्त्वाचे टूल आहे. लोकसहभागातून हाऊसिंग सोसायटी असो, काही संस्था आहेत किंवा व्यापारी संघ आहे, महामंडळ आहे, आपल्या सर्वांच्या सहभागाने जास्तीत जास्त CCTV कॅमेरास लावून आम्ही सर्व एरिया CCTV कॅमेराच्या अंडर कव्हर करूया. यासाठी आपलं सर्वांकडून सहकार्य आम्हाला मिळेल अशा अपेक्षा आहे. वाघमारे साहेब, तुम्ही लोकलला बोलून यांच्याकडून आता जे काही ट्रस्ट आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहे किंवा व्यापारी संघटना आहे, त्यांच्यासोबत बसून तयार करून गणपतीच्या अगोदर कमीत कमी 50 कॅमेरा नवीन बसवलं पाहिजे, त्यानुसार आपण वर्कआउट सुरू करा. तर आपण सर्वांनी इथं आलेल्या आहेत, आपलं निमंत्रणाचे मान देऊन त्याबद्दल आपल्या सर्वांना आभारी आहेत. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.